नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलंच आहे की मी नेहमी विषयांतर करत असते की रोज प्रत्येक काहीतरी नवीन द्यायचं लोकांना असं वाटतं मला. तर त्यामध्ये मी काल काय झालं, आमच्याकडे थोडे पोहे जरा जास्त झाले. आता मी तुम्हाला त्याचे फोटो टाकणारच आहे. आपले फोडणीचे पोहे आपण करतो तर नाश्त्याला करताना ते थोडे 2 मूठ 3 मूठ उरतातच की कोणाला लागतील म्हणून आपण जरा जास्तच करतो 1 मूठ. तर ते एका मुठाचे 3 मुठी होतात फुगून, कांदे बटाटे टाकून वगैरे. फेकवत तर नाही आणि मग नंतर पुन्हा कोणी खायला प्रयत्न करत नाही त्याचा, नको नको म्हणतात. मग ते तसेच राहिले. मग त्यात मी काय केलं, रात्री त्यात बटाटा किसून टाकला. मी एकटीच होती घरी, बाकी सगळे बाहेर गेले होते. बटाटा किसून टाकला, थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलं, थोडं बेसन भिरकवलं म्हणजे अक्षरशः, आणि ते पोहे थोडे कडक होते, त्याला पाण्याचा हपका मारला आणि तिखट मीठ टाकून कोथिंबीर टाकून त्याचे वडे थापले आणि वडे तळले. ते अजिबात तेलकट पण झाले नाही. तुम्हाला वाटेल की पोहेला पाणी मारलं, बटाटा ओला म्हणजे तेल पितील. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता फोटोच्या की अजिबात ते तेलकट नाही झाले. म्हणजे मी खायची हिंमत केली, याच्यावरून तुम्ही कल्पना करा की अजिबात त्याला तेलकट नव्हतं. तसा तो दुसरा पदार्थ आहे त्याच्या बाजूलाच, लंबे लंबे चिप्ससारखं स्ट्रिप्स आहेत ते थोड्या. त्या पण कशाच्या आहेत तुम्ही ओळखल्या असतीलच, कारण तो पदार्थ तसा जुनाच आहे पण विस्मरणात गेलाय लोकांच्या. लाल भोपळ्याची भाजी आपण करतो तर आजकाल काय डब्यामुळे आपल्याला लाल भोपळा जरा बारीक चिरावा लागतो. आणि पहिले कसं मोठ्या मोठ्या पीसेस करून त्याच्या पाठी पण ठेवायचे, रस्सा करायचे, तर ती पाठ छान लागायची भाजीमध्ये. पण आजकाल ती पाठ कोणी खात नाही. मग ती भाजीची पाठ अशी काढून टाकतात सगळे चिरून. म्हणजे मग ती फेकून जर दिली तर त्याच्यामध्ये सगळा जीवनसत्वांचा साठा असतो. असं आम्ही फूड सायन्समध्ये शिकायचो लहानपणी, म्हणजे कॉलेजला वगैरे. तर पाठी जर फेकून दिल्या तर पाठीतलं जीवनसत्वाचा साठा कुठे जाईल? कचऱ्यात जाईल. त्यापेक्षा तो आपल्या पोटात गेला पाहिजे. मग त्याचे स्ट्रिप्स कापून त्याला लागेल तेवढंच बेसन मॅरिनेट केल्यासारखं, तिखट मीठ कोथिंबीर बेसन असं लावून त्याचे हे असे बटाट्यासारखे भजे तोडायचे आतमध्ये तेलात. थोडेसे गुळचट लागतात म्हणून तिखट जरा जास्त टाकायचं. खूप चांगले लागतात हे भजे. अशाच बऱ्याच गोष्टी असतात सोप्या सोप्या की आजकाल त्या कराव्याशा वाटत नाही. पण एक 5 मिनिटं 10 मिनिटं जरी दिले त्या गोष्टीला तर ती महत्त्वाची गोष्ट आपल्या पोटात जाऊ शकते आणि वाया जाणार नाही. आणि स्त्रीचा हा नियमच आहे की स्त्री आपलं अगदी थोडंसुद्धा वाया जाऊ देत नाही. घरातलं गृहिणी कुणाला म्हणतात, पूर्ण गृह तिच्या ताब्यात असतं आणि तिला सगळं बारीक बारीक काम करायची सवय असते. ती कोणावर टाकत पण नाही, स्वतःच विचार करून मॅनेज करून सगळं करत राहते. त्यामुळे तिला अन्न वाया घालवायला आवडतच नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा असं म्हटलंच आहे आपण. ते एवढ्याशा पोटासाठीच तर आपण सगळीकडे फिरतो ना. ते पोटच नसतं आपल्याला, जेवणच नसतं तर आपण मस्त आरामात एका झाडाखाली बसून आपल्या छंद हॉबीज जे असते जोपासत बसलो असतो. कुणी पेंटिंग काढत बसलं असतं, माझ्यासारखे पुस्तकं वाचत बसले असते, किंवा काही बायका नदीकाठी जाऊन गप्पा करत बसल्या असत्या. अगं बाई, स्वयंपाक नाहीच आहेत म्हटल्यावरती स्वयंपाकाच्या मागेच सगळं येतं. साफसफाई येते, स्वच्छता येते, अन्नधान्य आणणं येतं, भाजी आणणं येतं, भाजी निवडून टाकणं शिजायला, मग पोळ्या भाजी सगळं, मग गॅस क्लीन करणं, ओटा क्लीन करणं, हे सगळी कितीतरी दिवसभराची कामं त्याच्यामागे लागतात. कोणामागे? एकट्या जेवणामागे. पण स्त्री हे आनंदाने करत असते आणि आपण केलेलं 2 घास जास्त खावे घरातल्या मेंबर्सनी हे तिला वाटत असतं. तिच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. हो घ्या ना, अजून घ्या, आहे अजून घ्या, आहे असं म्हणत असते ती. आणि तिने आग्रहाने वाढलं, तिचा आनंदी चेहरा पाहून समोरच्याला कोणालाही 2 घास जास्तच जातात. आणि हेच तर सुखवस्तू कुटुंबाचं लक्षण आहे. आणि सुदृढ कुटुंब यातनंच तयार होतं. तुम्ही बाहेरचं किती खाणार आणि टॉनिक किती पिणार? टॉनिक केमिकल्स असतात. तुम्ही घरचं ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे, तुम्ही साध्या अगदी तुम्ही काही काजू बदाम किलोनी आणून खा असं नाही म्हणत मी. अंजीर म्हणा, काजू म्हणा, तुम्ही मधून मधून खाऊ शकता. काळे किसमिस, अक्रोड, हे सगळं. पण प्रोटीन्सचा जो खजाना आहे तो मूग डाळ, हरभरा डाळ आणि शेंगदाणे याच्यामध्ये खूप आहे आणि तो सहज पचू शकतो. कसं, मुठभर शेंगदाणे तुम्ही रात्री पाण्यात टाका धुवून, थोडंसं ते चिमूटभर मीठ टाका, झाकून ठेवा. आणि ह्या 2 डाळी पण उडदाच्या, मुगाच्या, छिलक्यावाला टाकल्या तर आणखी उत्तम, म्हणजे सालं असलेल्या.
त्या टाकायच्या, धुवून त्याला मीठ लावून पाणी टाकून ठेवायच्या. सकाळी तुम्ही 10-10 ग्रॅम म्हणजे फुगलेली 10 ग्रॅम एवढी कच्ची डाळ सहज 5-6 वर्षाचा मुलगा सुद्धा पचवू शकतो, पोट दुखत नाही. आणि ते मुठभर दाणे सुद्धा 4-5 लोकांना फुगले की ते खूप होतात. ते मुठभर दाणे 4-5 लोकांमध्ये तुम्ही वाटून घ्या आणि त्याच्यावरती चहा किंवा दूध प्या तुम्ही. तुम्हाला हेवी नाश्ता झाल्यासारखं वाटतं बघा. इतका तो खजाना आहे की प्रत्येक वेळेस अगदी चांगल्या तुपात डिंकाचे लाडू करूनच खाल्ले पाहिजे किंवा मेथीचे लाडूच खाल्ले पाहिजे असा नियम नाही आहे. तुम्ही साध्या साध्या गोष्टींना सुद्धा प्रोटीन्स मिळवू शकता. अशी छोट्या छोट्या गोष्टी घेऊन मी तुमच्यापुढे येईल परत. हे बोलणं माझं कसं वाटलं तुम्हाला? आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.